नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आज पेडगाव जिल्हा परिषद सर्कलमधून जिल्हा परिषदेसाठी मी स्वतः तर पेडगाव पंचायत समिती गणासाठी माझे सहकारी अशोक गायकवाड यांचा अर्ज दाखल केलेला आहे। तसेच दुसरा आमचा पंचायत समितीचा आम्ही डॉक्टर गणेश देशमुख यांच्या मातोश्रीचा आम्ही अर्ज दाखल केलेला आहे। निश्चितपणे जिल्ह्यामध्ये शिवसेना निश्चितपणे या येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये घोषित होईल असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे। धन्यवाद। पंचायत समिती जिल्हा परिषद 2026 या सार्वजनिक निवडणुकीमध्ये आम्ही पेडगाव जिल्हा परिषद सर्कलच्या अंतर्गत आमचे मार्गदर्शक उपजिल्हा प्रमुख आदरणीय श्री सुहासभाई देशमुख साहेब यांच्या अंतर्गत पेडगाव पंचायत समिती आणि आर्वी पंचायत समितीच्या अंतर्गत निवडणूक लढवत आहोत। मी आर्वी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहे। तरी आम्ही येणाऱ्या काळात विकासाचा एक चेहरा घेऊन सर्कलचं परिवर्तन करण्याचा हेतू समोर ठेवून सुशिक्षित उमेदवार म्हणून आम्ही या ठिकाणी नक्कीच आमची कामगिरी लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करू आणि लोकांचा कल बघता आम्हाला सर्वच गावातून जिल्हा परिषदेतून सर्व लोकांचा उत्स्फूर्त सहभाग भेटत आहे। आम्हाला या ठिकाणी आश्वासित करावं वाटतं की आमचा या ठिकाणी नक्कीच आम्ही भगवा फडकवण्याचा प्रयत्न करूया। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर विश्वंभर सूर्यकांतराव देशमुख पेडगाव। गेली 20 वर्षापासून मी पेडगावची प्रॅक्टिस करत आहे। पण आमचे खासदार श्रीकांत शिंदेसाहेब तसंच एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक डॉक्टर सेल शिवसेना डॉक्टर सेलची स्थापना केलेली आहे। ते जवळपास आपले महाराष्ट्रातील त्यातील जवळपास 4 ते 5 हजार डॉक्टर त्यात सहभागी आहेत। त्यांचा एकच उद्देश आहे की आपण ही जी आपण आरोग्यसेवा करतो त्यासोबत आपण जनसेवा केली पाहिजे आणि जे खंबीर लोक आहेत जे जनसेवा चांगल्या प्रकारे करू शकतात त्यांच्या पाठीशी आपण चांगल्या खंबीरप्रमाणे उभं राहू। आता आपण पेडगाव सर्कलमधून सुहासभाई देशमुख हे आपल्या शिवसेना शिंदे गट त्यातून उमेदवारी यांनी घेतलेली आहे। त्यासोबत पंचायत समितीमध्ये आपले डॉक्टर साहेब त्यांच्या मातोश्री आहेत रकळ आणि अच्युत गायकवाड हे सुद्धा आपल्या पेडगाव गणातून आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं जे कार्य गेल्या 2 वर्षापासून आहेत आणि काही उमेदवार हे आता नवीनच तिकिटांची सुद्धा त्यांची काही गॅरंटी नव्हती आणि अचानक उतरले आहेत। फक्त जनतेला एवढीच विनंती आहे की सगळ्यांनी डोळे न झाकता सगळ्यांचा विचार करून कोणता उमेदवार आपलं काम करू शकत अर्ध्या रात्री फोन जरी केला तरी काम करू शकत अशा उमेदवाराला त्यांनी निवडून द्यावे। धन्यवाद। आज आम्ही पंचायत समितीचा पेडगाव सर्कलमध्ये तुम्ही येणाऱ्या 5 तारखेला आम्हाला सगळ्यांनी मतदान करा। आम्ही उभं राहा ही आमच्याकडे काही जिल्हा परिषदला जेडपीला आहे। आरोग्यातून डॉक्टर साहेबांच्या आई आणि आम्हा सर्वांना 5 तारखेला सर्वांनी भरघोस मताने विजय करा। आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।